आज आपण करणार आहोत गाजराचं लोणचं. या इथं एक मी मोठा गाजर घेतलेला आहे, अर्ध मोठं लिंबू घेतलेलं आहे, 1 इंच आलं जे की बारीक तुकडे करून घेतलेलं आहे, 1 लहान चमचा मेथीचे दाणे भाजून बारीक पूड केलेली आहे मिक्सरला, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 मोठी मिरची, हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, हिंग घेणार आहोत आपण अर्धा चमचा आणि चिली व्हिनेगर 1 चमचा. आणि या इथं मी बरणीमध्ये 1 चमचा मीठ खाली टाकून घेतलेलं आहे, कारण का आपलं गाजराचं लोणचं नासू नये म्हणून. या इथं आपण आता मेथीची पूड टाकून घेणार आहोत गाजराच्या वरती. हे गाजर पूर्णपणे खिसून पूर्णपणे याचे साल काढून त्याच्यातलं हे असं पांढरं जे असतं आतला भाग तो काढून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण यावरती लाल तिखट टाकूया, यावरती मिरच्या, मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं छानपैकी, लागलं पाहिजे त्या गाजराला. आता आपण जे अर्धा लिंबू घेतलेलं आहे बिया काढून ते पूर्णपणे याच्यावरती पिळून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया, हातानेच मिक्स करून घ्यायचं. ही चिली व्हिनेगर्स आहे, ही चिली व्हिनेगर याच्यासाठी घेतलेलं आहे, गाजर गोड असतं ते थोडं तिखट लागावं लोणचं म्हणून हे आम्ही 1 चमचा चिली व्हिनेगर घेतलेला आहे. आणि आता यामध्ये मिक्स करून घेऊया आपण. हे छानपैकी मिक्स करायचं. आता हे मिक्स करून झालेले आता आपण हे बरणीमध्ये भरून घेऊया. साधारणतः 8 दिवसामध्ये हे लोणचं आपण खाऊ शकतो किंवा 2 दिवसांनी खाल्लं तरी बऱ्यापैकी मुरून जातं आणि टेस्टही छान लागते याच्यात.